नमस्कार मंडळी. आज छानपैकी तयार होऊन सकाळी-सकाळी तुळशीच्या लग्नाला राधाकृष्ण मंदिरात आम्ही सगळेजण निघालो. आज रविवार होता आणि सुट्टीचा दिवस होता. लग्नाचं WhatsAppवर मागच्याच आठवड्यात आमंत्रण आलेलं होतं. राधाकृष्ण मंदिर हे आमच्या घरापासून 50 मिनिटांचं ड्राईव्ह आहे. सकाळी 10:30चा मुहूर्त असल्यामुळे सकाळी घरातनं आम्ही 9:15 वाजताच बाहेर पडलो. मी, आई आणि मिस्टर आम्ही तिघंजणं लग्नाला निघालो. तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतनं जागे होतात आणि या दिवशी चातुर्मास संपतो. विष्णूच्या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे सुद्धा म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एक तंत्राने करण्याची रूढी आपल्याकडे आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे श्री विष्णूसोबत म्हणजेच विष्णूचे जे अवतार आहेत श्रीकृष्ण यांच्यासोबत तुळशीचा विवाह करण्यात येतो. भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही आपल्या भारतामध्ये सर्व प्रांतामध्ये आणि सर्व भागामध्ये उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतं. तुळशी देवीचा हा जो विवाह आहे, हे एक प्रकारचं व्रत मानलं गेलेलं आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचं फल मिळतं, अशी आपल्याकडे मान्यता आहे. हा विवाह पार पाडल्यावर सगळ्या शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात आपल्याकडे केली जाते. घरात सकारात्मक ऊर्जा या सगळ्या करण्यामुळे टिकून राहते आणि सगळेजण आवर्जून आपल्याकडे तुळशी विवाह करतात. देवी लक्ष्मी, भगवान विष्णू या दोघांचीही कृपा आपल्या घरावर प्राप्त होते. आम्ही सगळ्यांनी मिळून इथल्या राधाकृष्ण मंदिरात तुळशी विवाह साजरा केला. मुलीकडच्या मंडळींनी सगळ्या मुलाकडच्या मंडळींचं स्वागत केलं. आम्ही सगळेजणं मुलाकडनं होतो आणि आनंदात, उत्साहात सगळ्यांनी आमचं स्वागत केलं. लग्नाची खूप सुंदर तयारी केलेली होती. सगळं छान, सगळा मंडप सजवलेला होता. लग्नासाठी बरेच लोक जमलेले होते. अगदी पद्धतशीरपणे सगळे विधी पार पडले. गुरुजींनी खूप छान प्रकारे सगळं समजावून सांगितलं. श्रीकृष्णाला आणि तुळशी मातेला खूप छान सजवलेलं होतं. मंत्रमुग्ध होऊन सगळेजण हा सोहळा बघत होते आणि या सोहळ्यामध्ये सगळेजण सहभागी झालेले होते. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात तुलसी विवाह अमेरिकेत आम्ही साजरा केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा करते. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.
आधार